आपल्याकडे पुढचे दोन जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण आता महायुतीच्या मित्रपक्षांचा विषय निघाला म्हणून दोन, आणि संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत आणि तिघही आपल्यासोबत भाजपचं कोणी जोडलं जावं अशी माझी इच्छा आहे. खरं तर बघू आपल्याला कोणी जोडलं जातं का. पण पुढचे दोन प्रश्न मात्र सौरभ एकत्रित घ्यावे. एक त्या महायुतीमधल्या पक्षांमध्ये कोणाची कामगिरी सरस वाटते याच्याबद्दलचा एक प्रश्न आपल्याकडे, आणि यांच्यामध्ये समन्वय होता का तीन पक्षांमध्ये, हा एक महत्त्वाचा प्रश्न. जनतेला काय वाटतंय, हे दोन महत्त्वाचे प्रश्न दोन्ही आपण एकत्रित घ्यावे, म्हणजे दोघांमध्ये आपण एकत्रित चर्चा करू शकू. बिलकुल आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहेत कारण दोघी ते. बिलकुल बिलकुल सर. तर महायुती सरकारमध्ये प्रत्येक पक्षाकडे काही खाती आहेत, मंत्रीपद आहेत, प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाचाही वेगवेगळा प्रभाव सुद्धा आहे. त्यामुळे सरकारबद्दल बोलताना तीन पक्षांची तुलना होणं सुद्धा साहजिक आहे, स्वाभाविक आहे. त्यामुळे याबद्दलच आम्ही सर्व्हेमध्ये पुढचा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न नेमका काय तो स्क्रीनवर पहा. तर हा प्रश्न आहे, महायुती सरकारमधील कोणत्या पक्षाची कामगिरी तुम्हाला सरस वाटते. महायुती सरकारमध्ये तीन पक्ष आहेत आणि आमचा प्रश्न सुद्धा याच संदर्भातला आहे. महायुती सरकारमधील कोणत्या पक्षाची कामगिरी तुम्हाला सरस वाटते. महायुतीमधल्याच तीन पक्षांची तुलना यात आहे आणि त्यासाठीचे पर्याय सुद्धा तुम्हाला माहित असतील तरी एकदा स्क्रीनवर आपण पाहूया. तर यासाठीचे एकूण 4 पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय आहे, महायुती सरकारमधील कोणत्या पक्षाची कामगिरी सरस वाटते या प्रश्नावरचा भाजप. दुसरा पर्याय आहे शिवसेना. तिसरा पर्याय आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि चौथा पर्याय आहे सांगता येत नाही. आणि याबद्दल जनमताचा कौल नेमका काय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं ते आपण स्क्रीनवर पाहूयात. कुठल्या पक्षाची कामगिरी त्यांना सरस वाटते महायुतीमध्ये पाहूयात. तर त्याचं उत्तर आहे भाजप. 37% म्हणजे कोणत्या पक्षाची कामगिरी सरस वाटते, तर 37% लोकांना वाटतं की भाजपची कामगिरी सरस आहे. 28% लोकांना वाटतं शिवसेनेची कामगिरी सरस आहे. 19% लोकांना वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी सरस आहे. तर 16% लोकांनी म्हटलंय की आम्हाला सांगता येत नाही. पण पहिली पसंती दिलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेने, ती म्हणजे भाजपला, दुसरी शिवसेनेला आणि तिसरी राष्ट्रवादी काँग्रेसला. आणि यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया या सर्व्हेमधला आणि त्यानंतर ही चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे. महायुतीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी. विरोधकांचं आव्हान पेलत असतानाच युतीत अंतर्गत स्पर्धा सुद्धा असते आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. एकमेकांविरोधात निवडणुकाही लढाव्या लागतात, पण हे करताना पक्षामधला संवाद, समन्वय, मैत्री कायम ठेवणं सुद्धा अपेक्षित असतं. आणि याच मुद्द्यावरून आम्ही या सर्व्हेमध्ये हा प्रश्न विचारलाय. प्रश्न स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात. महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये वर्षभरात समन्वय होता असं वाटतं का, हा प्रश्न आम्ही विचारलाय. कारण महायुतीचे अनेक वाद सुद्धा चव्हाट्यावर आलेले होते, त्यामुळे सर्व्हेमध्ये हा प्रश्न आम्ही विचारलाय आणि त्यासाठीचे पर्याय नेमके कोणते आहे ते स्क्रीनवर पहा. तर त्यासाठीचे एकूण 4 पर्याय आम्ही दिलेले होते. महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वर्षभरात समन्वय होता का असं वाटतं का, याबद्दल पहिला पर्याय होय, समन्वय होता असं वाटतं. दुसरा नाही. तिसरा कमी प्रमाणात होता आणि चौथं सांगता येत नाही. आणि याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला नेमकं काय वाटतं त्याचं उत्तर आता आपण आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर महायुतीमधील मित्रपक्षात वर्षभरात समन्वय होता असं वाटतं का, याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेनं काय म्हटलंय, तर 14% लोकांना वाटतं होय समन्वय होता. तर 42% लोकांना वाटतंय की महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये वर्षभरात समन्वय नव्हता. तर 26% लोकांना वाटतं समन्वय कमी प्रमाणात होता आणि 18% लोकांना वाटतं सांगता येत नाही. तर महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वर्षभरात समन्वय नव्हता असं 42% लोकांना वाटतंय. आणि याचबद्दल आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. मी कमलेश सरांकडे आधी जातो आणि त्यानंतर इतर मान्यवरांकडे सुद्धा जातो. कमलेश सर, महायुतीतले अंतर्गत वाद जे वारंवार चव्हाट्यावर येतात, शिंदेची नाराजीचा मुद्दा चर्चेत येतो, ही सगळी पार्श्वभूमी आहे या उत्तराला? नाही, नक्कीच. म्हणजे सौरभ, संजय शिरसाट त्यांच्याकडेच मला जायचं आहे मुद्दा घेऊन. संजयजी, 2 प्रश्न आहेत शिरसाट साहेब. 2, कोणाची कामगिरी सरस वाटते याच्यात भाजपची कामगिरी एकूण 28% लोकांना सरस वाटते आणि सॉरी, भाजपची 37% लोकांना सरस वाटते कामगिरी, शिवसेनेची 28% आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 19%. हेमलताजी तुम्ही पण ऐका. आणि दुसरा जो मुद्दा होता याच्यामध्ये की समन्वय होता का, 42% लोक म्हणतात की समन्वय नव्हता. संजय शिरसाटजी, नव्हता समन्वय? एक सांगतो की हे खाते वाटप जे असते ना, हे खाते वाटपामध्ये अनेक खाते असे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कामगिरी दाखवता येते. आणि दुसरे असे पण खाते आहेत ज्याची कामगिरी तुम्हाला ताबडतोब त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येत नाही. त्याला थोडा वेळ लागतो, कालावधी लागतो. खाते सर्वच महत्वाची आहेत, असं कोणतंही खातं नाही जे महत्वाचं नाही, परंतु याचा आउटपुट निघायला थोडासा वेळ लागतो. आता तुम्ही वर्षभराच्या कामगिरीवर हे सर्व जर मागत असाल तर याला थोडा कालावधी द्या. आता ही कामगिरी तुम्ही 1 वर्षाची घेतायत,
आणखीन 1 वर्ष जाऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं जो काही रिपोर्ट कार्ड ज्याला म्हणता येईल तो तुम्हाला सांगता येईल. नाही, बरोबर आहे. दुसरा राहिलेला प्रश्न जो आहे की जी जी बोला बोला. आपसामध्ये तुमचं काही जमत नव्हतं का किंवा काय, हे जे सांगतायत ना, तर त्याच्यामध्ये असं नाहीये. निश्चित काही गोष्टी ज्या आहेत ना, समजा मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळातले मग सेक्रेटरी असतील, PS असतील, OSD असतील, PA असतील, यांच्याबरोबर घेऊन जी काही कसरत करावी लागते मंत्र्यांना सुद्धा, त्याच्यामध्ये थोडा डिस्टर्बन्स झाल्यासारखा निश्चित वाटत होता. हे मी नाकारत नाही, नाकारता येणार पण नाही. परंतु याच्यामुळं सरकारच्या कामगिरीवर परिणाम झाला असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल. असा कोणताही त्याच्यामुळे परिणाम झाला नाही किंवा महायुतीमध्ये सुद्धा असा परिणाम कुठे जाणवला नाही. आताही आम्ही कॅबिनेटमध्ये जेव्हा बसतो ना, त्या टायमाला या सगळ्या गोष्टीचं जर आम्हाला जास्तच आवश्यकता वाटली तर तुम्ही पाहिलं असेल अनेक वेळेला कॅबिनेट झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी आम्ही सर्व मंत्री, सर्वच पक्षाचे जे काही कॅबिनेट आहेत ते सर्व मिळून आम्ही चर्चाही करतो चला, आणि ठीक आहे. प्रश्न तातडीने निकाली काढतो. चला, ठीक आहे. आमच्यामध्ये बेबनाव आता सध्याला कोणताही दिन नाही. नाही, सध्या नाही, पण तुम्ही म्हणतात की होतात. प्रवीण भाऊ आपल्यासोबत आहेत का? प्रवीण दरेकर परत जोडले गेलेत आपल्यासोबत. प्रवीणजी, कुठेतरी समन्वयाचा अभाव होता. त्यांचा आवाज येतोय. चला, हेमलताताई तुम्ही सांगाल. समन्वयाचा अभाव होता, क्लिअर कट. म्हणजे लोक म्हणतात 42% जनता म्हणतात की नव्हता समन्वयाचा अभाव. काही प्रमाणात 26% लोकांना वाटतंय. 3 पक्ष जेव्हा एकत्र सत्तेमध्ये असतात तेव्हा थोडाफार प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका असते आणि त्यामुळे कधी कधी काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी जे बघितलंय तर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे एक दिलाने एकत्र होते, एकमेकांसोबत होते आणि काही मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या मंत्र्यांच्या सोबत जरी काही अडचणी आल्या तरी त्याच्यासोबत एकत्र येऊन त्यांनी त्याच्यावर चर्चा केलेली आहे आणि मार्ग काढलेला आहे. त्यामुळं तिन्ही नेत्यांमध्ये आणि तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव होता असं म्हणणं मला असं वाटतं चुकीचं आहे. अतिशय जनतेला चांगल्या वाटतंय. 42% पद्धतीने लोक नाही म्हणतात, म्हणजे आम्ही म्हणत नाही. ते 42% लोकांनी असं त्याच्यात मत नोंदवलेलं आहे सर्वेमध्ये. सर्वेमध्ये लोकांनी त्या पद्धतीने मत नोंदवलं असेल की बाहेर येणाऱ्या बातम्या किंवा अशा पद्धतीने. परंतु एकंदर जे कामकाज जे चाललं ते सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज चाललं. आता आपण बघितलं की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कसं होतं की छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यामुळे कुठेतरी मतभेद होऊ शकतात आणि म्हणून ते सर्वेमध्ये रिफ्लेक्ट झालं असेल. परंतु एकंदर कामकाज करताना त्याच्यामध्ये कुठे समन्वयाचा अभाव होता असं लक्षात आलं हे नाही. कारण तुमचं म्हणणं आहे. खरं तर एक मला तुमचा मुद्दा पटेल, म्हणजे मी जे सांगतोय आणि आपल्या पॅनलिस्टलाही पटेल. म्हणजे आपल्यासोबत काही वरिष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्रातले नावाजलेले हे पत्रकार आहेत सगळे, त्यामुळे त्यांचं विश्लेषण आपल्याला नक्की इथे ऐकणं गरजेचं आहे. एक आहे, म्हणजे मी तुमचं एक फक्त मत मी मान्य करेन, कारण सर्वे जेव्हा होत होता आपला 14 ते 30 नोव्हेंबरच्या काळातला हा सर्वे आहे, त्या काळात काय फटाके फुटत होते महाराष्ट्रात हे सगळ्यांनी बघितलं आहे निवडणुकांच्या काळामध्ये, कुठपर्यंत गोष्टी गेल्या त्या टोकाला. त्यामुळे आहे, पण त्याचाही परिणाम थोडाफार असू शकतो. अभिजित टाळू शकत नाही आपण तो मुद्दा त्यातला, पण समन्वय नव्हता किंवा नव्हता संजय शिरसाटांनी मान्य केलं. थोड्याफार प्रमाणात होता ना समन्वयाचा अभाव. कशाला उगाच ताकाला जाऊन भांडलं पवगच? काय वाटतं अभिजित? मला वाटतं कमलेश, ज्या पद्धतीने हे आकडे आलेत की समन्वयाचा अभाव हा ठळकपणे दिसतो आणि आरोपांच्या रंगाची उधळण महाराष्ट्राने मागच्या 2-2.5 महिन्यात जास्त पद्धतीने पाहिलेली आहे. त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे नेते वेगवेगळ्या कारणांहून भांडत होते. त्यामध्ये 2 मोठी उदाहरणं आहेत. नाशिकमधील पालकमंत्री पदाचा वाद असेल किंवा रायगडमधील पालकमंत्री पदाचा वाद असेल, हे आपल्याला जगजाहीरपणे होतं की सगळेच पक्ष भांडताना दिसत होते. त्याचबरोबर दुसरा मुद्दा निधी वाटपावरूनही बऱ्याच वेळेला तो उफाळून आलेला आहे. त्यामुळे ये जनता है सब कुछ जानती है. आपल्याला जरी असं वाटत असलं की नाही ते पाहत नाही, जनतेला दिसत नाही, परंतु ते दिसतं, आकड्यांमधून दिसतं की 42% लोकांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये मत व्यक्त केले ते आपल्याला दिसतं. त्याला जोडून आणखी एक कमेंट मला सांगावं असं वाटतं की समन्वय कसा नाही तर तपोवनातली झाडं तोडण्यावरनं मुख्यमंत्री त्याचं समर्थन करतात आणि अजित पवार त्याला विरोध करतात. एकाच सरकारमधले 2 धुरीण जे आहेत त्यांची दोघांची भूमिका वेगळी आहे. आणि मला असं वाटतं की आधीचा जो प्रश्न होता आपला की या सरकारमधलं सर्वाधिक निराशाजनक कामगिरी कोणाची, निराशाजनक शब्दाचा जरी उल्लेख झाला आपण की कोणाची कामगिरी सरस वाटते, आपण निगेटिव्ह कुठला घेतला नाही आपण मुद्दा की कोणाची सरस वाटते. एक मिनिट फक्त हा मुद्दा पूर्ण करतो. हा हा याच्यातले सर्वात सरस कोण, म्हणजे अर्थात एक सरस असेल तर दुसरा नीरस असणार आहे, उघड आहे, त्यामुळे आपण ते म्हणायला नको. मला असं वाटतं की पूर्वी जसा टीव्हीवर एक कार्यक्रम चालायचा कमजोर कडी कोण नावाचा, या सरकारमधली कमजोर कडी ही अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
आणि याचं सगळ्यात मोठं कारण, याचा सगळ्यात मोठा दोष कोणावर जातो, तो अजित पवार यांच्या स्वतःवर जातो. धनंजय मुंडेंना त्यांना कंट्रोल करता आलं नाही, स्वतःच्या मुलाला त्यांना कंट्रोल करता आलं नाही. म्हणजे अजित पवारांच्या पाठी